कडधान्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर आपले सगळ्यांचे पूर्वज आज्यापर्यंत वडिलांपर्यंत हे भरपूर प्रमाणात कडधान्य खात होते, डाळी खात होते. नंतर मांसाहाराचं प्रमाण जास्त वाढलं. पण ह्या ज्या डाळी आहेत, जगातला सगळ्यात मोठा ग्राहक तुरीचा भारत आहे. आणि आपल्या दुर्दैवाने आत्ताची चित्र असं आहे की तुरीला योग्य भाव न मिळाल्यामुळे काही कडधान्याला योग्य भाव नसला असं वाटलं शेतकऱ्याला, म्हणून तो जास्त नगदी पिकं लावायला लागला आणि कडधान्याची उत्पादकता कमी झाली किंवा उत्पादनच कमी झालं. आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कडधान्य लागतं, डाळी लागतात, म्हणून आपण आयात करतो. आज आपल्या देशामध्ये किमान 40 ते 70% डाळ आपण आयात करतो आहे. तर हे जे आहे हे अतिशय वाईट आहे की आपण आत्मनिर्भर होऊ शकत नाही, शाश्वत होऊ शकत नाही. परत कोविड आला तर आपल्याला पैशात पण कडधान्य येणार नाही. तर आपल्याला या अर्थाच्या दृष्टिकोनातून देशाचं मोठं चलन डाळीमध्ये बाहेर जातं आहे. आपल्याला शेतीमध्ये कडधान्याला परत एकदा प्राधान्य देणं आवश्यक आहे आणि ते शेतकऱ्याला लावणारे ग्राहकाने खाणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे.